सर्वसामान्यांना दिलासा, विकसित भारत संकल्पनेला बळ. पंतप्रधानांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास ठरविला सार्थ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. कर रचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवा, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांची उभारणी, शहराचा विकास अशा विविध 9 घटकांवर लक्ष केंद्रित करणारा नवरत्न अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच युवकांच्या कल्याणासाठी भरीव तरतूद, रोजगाराला चालना देणारा आणि विकसित भारत संकल्पनेला बळ देणारा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. या अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला आहे. करदात्यांना मोठ्या प्रमाणात सवलत दिलेली आहे. सर्वसामान्य करदाते, मध्यमवर्गीय करदाते यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा आहे. जे 50,000चं डिडक्शनचं 75,000चा त्याला स्लॅब 75,000 मर्यादा वाढवली आहे. त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर जवळपास 17,500 रुपये प्रत्येकाला वर्षाला त्याचा फायदा होईल. आणि ज्या ज्या बाबी आहेत म्हणजे सर्वसामान्याला जीवनावश्यक बाबी आहेत. म्हणजे 80 कोटी लोकांना 5 वर्ष मोफत रेशन दिलं. त्यामध्ये 3 कोटी लोकांना नवीन पंतप्रधान आवास योजना, त्यातली 1 कोटी जी आहेत ती शहरी भागामध्ये योजना करतील त्याच्या PM आवास योजना. त्याचबरोबर 3 लाख कोटी रुपये महिला भगिनींसाठी, मुलींसाठी योजना केलेल्या आहेत. 1.5 लाख कोटी तरतूद शेतकऱ्यांच्या विकासासाठी केलेली आहे, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यावर देखील 3 लाख कोटी रुपये याची तरतूद केलेली आहे. आणि एकंदरीत आज जर आपण पाहिलं तर ज्या इतर योजना आहेत त्या योजनांमध्ये देखील जे सर्वसामान्य माणूस रोजचं हाताळतो, रोजच्या जीवनामध्ये त्याला ज्या काही गोष्टी लागतात त्यावर देखील फोकस केला आणि त्यावर ते कर देखील कमी केलेले आहेत. काही औषधं आहेत कॅन्सरवरची जी त्याच्यामध्ये देखील सवलत दिलेली आहे. आणि एकंदरीत सर्वसामान्य माणसाला जे अन्न, वस्त्र आणि निवारा आणि पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या लागतात त्या देण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे. हा सर्व घटकांना, सर्वसामान्य माणूस, सर्व मध्यमवर्गीय माणूस आणि मोठ्या प्रमाणावर जे काही अर्थव्यवस्थेला चालना देणार आहे. आपलं जे काही पुढे आपण $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे काही गोल आहे देशाचा, त्या गोल अचीव करण्यासाठी खऱ्या अर्थाने एक सुरुवात आहे. 2047चा विकसित भारत कसा असेल यासाठी देखील आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एक प्रकारची पायाभरणी केलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण शेवटी देशाला आपल्याला पुढे न्यायचं आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायची. 11 नंबरवरून 5 नंबरवर आणण्याचं काम केलं. मोदीजी म्हणाले होते 5 वरून 3 क्रमांकावर आपला देश अर्थव्यवस्थेमध्ये जगभरामध्ये येईल. आणि खऱ्या अर्थाने हे अर्थसंकल्प जे आहे, हे बजेट जे आहे त्या दिशेने वाटचाल करणारा आहे. कारण या सर्व जे काही आपण इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा, पायाभूत सुविधा पाहिल्या, शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना मदत करण्यासाठी तरतूद राहू द्या. युवकांसाठी देखील जे इंटर्नशिप करणार आहे, ट्रेनिंग, त्यांना 5,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. लाखो त्याच्यामध्ये युवकांना त्याचा फायदा होणार आहे. कंपन्यांना देखील 10% CSR मधून त्यांना जो इंटर्नशिपचा पिरियड असतो ते देण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकंदरीत जर पाहिलं आपण, जर या देशामध्ये महिला, शेतकरी, कष्टकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक आणि आपण देखील राज्याने अशा प्रकारच्या योजना यापूर्वी केल्या आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर देशभरातल्या सगळ्यांना न्याय देणारा, देशाला पुढे घेऊन जाणारा, देशाला आर्थिक महासत्तेकडे वाटचालीकडे घेऊन जाणारा हा सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आहे असं माझं म्हणणं आहे. महाराष्ट्र हा काय अर्थसंकल्प महाराष्ट्राचा आहे का? विरोधकांना माझं एवढं सांगणं आहे, हा देशाचा अर्थसंकल्प आहे.
आणि महाराष्ट्र काय देशाच्या बाहेर आहे का? या सर्व योजना या महाराष्ट्राला लागू आहेत आणि आपण सगळ्यात मोठे करदाते आहोत. टॅक्स पेअर महाराष्ट्र जास्त टॅक्स भरतो आणि त्या करदात्यांना जास्तीचं टॅक्स भरणारे म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर करदाते आहेत, त्यांना त्याचा लाभ होणार आहे. जी शहरी भागामध्ये घरे 1 कोटी बांधणार आहेत, आपल्याकडे जास्ती शहर आहेत, त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.